तुझ्या 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 रूपाचं चांदण. हे थांब लक्ष, हे लक्ष थांब थांब. आई, मी पाण्याचं बघून येतं कुठे. हा, तू स्वतःची काळजी घे. मी आणि अक्षय स्वतःला सावरू. तुझ्या वाट्याला जा. आई, अगं मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाहीये. आम्ही दोघं त्यांच्या तावडीत सापडलो तरी चालेल. तू पळ, तू स्वतःला वाचव. आई, अगं असं का बोलतेस? मी नाही जाणार आहे तुम्हा दोघांना सोडून. अक्षय, आपण तिघं एकत्र राहिलो तर त्यांना पटकन सापडू. तू जा पळ, आम्ही त्या गुंडांची दिशाभूल करतो. जा. तू काळजी घे स्वतःची. स्वतःला जप. दत्तगुरूच तुला मार्ग दाखवते. नवं आयुष्य सुरू कर. सावध राहा बरं. हे जग जितकं सुंदर आहे तितकंच निष्ठुर आहे. जा जा, आमची काळजी करू नको आणि तुझं खरं रूप कधीच कुणासमोर येऊ देऊ नको. किधाडासारखं ओरबाडून काढतील तुला. या जगात सगळ्यात नीच नालायक प्राणी कोण असेल तर तो माणूस आहे. कुठल्याच नात्यावर विश्वास ठेवू नको. जा. नाही ना. जा म्हणते ना. नको ना ग. चल चल चल, इच उठ. चल चल. जा जा. आई, जा बाया. जा. काय रे, घेईन आईची काळजी. तुझा दादा, अक्षय, दादा. गरीबा घरी सौंदर्य शाप असतं. ती बाय मायले ग पकडलं त्याला. चल चल चल. आई धाप, आई धाप. हे पकडा. आई धाव, आई धाव. पकडलाच नाही. आई धाप, आई धाप. साहेब साहेब साहेब. साहेब साहेब. आयो, उठा उठा. आयो, आयो, सावकाश. आयो. सावकाश. साहेब, अहो, काय करून घेतलंय? अहो, आता तरी लोकांच्या आयांचा उद्धार करणं सोडून द्या. साहेब, अहो साहेब, अहो निदान त्या दत्तासमोर तरी त्याच्या आईचा उद्धार नका करू. नक्षत्रा कुठं आहे? साहेब ती कुठे गेली ते मला नाही माहित.
पण ती घरी नाही एवढं नक्की. तिला मी सोडणार नाही. तिनं मला फसवलाय. ती कुठं बी गेली असल, तिला हा यम यम शोधून काढ. तिचं आयुष्य बर्बाद केल्या बिगर मी राहणार नाही. तिला माझ्यापासनं आता कुठला बी दत्ता वाचवू शकणार नाही. आयो यो 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 यो. ती लागले तुला दत्ता. माझं सोड र. आपल्या आईला जो बोलल दत्ता त्याला असाच फोडल. त्या यम ला एवढा धुतला फक्त तो जीव घ्यायचा बाकी होता. जित्ताच काढणार होतो त्याला, पण जागा चुकली. कळलं. दत्त महाराजांचं मंदिर होतं म्हणून वाचला तो. लय जीव लावतो साईसाहेबांवर. शंकर्या, दत्ता त्याच्या आईशिवाय अर्धा आहे र. उद्या देवानं जरी शाप दिला तर येऊ दत्ता त्या देवाला मारायला सुद्धा मागं पुढं बघायचा नाही. तुझ्यासारखं पोरग प्रत्येक आईला मिळायला पाहिजे. दत्ता, त्या जखमाला औषध लाव. तू काय लावणार? चल, म्या लावतो औषध. चल. शंकर्या, लावलंच औषध. नाईट गुड. ह्या घरात मला आसरा मिळेल का? आज रात्रीचाच तर प्रश्न आहे. ह्या घरातली माणसं मला आसरा देतील का? बघू का विचारू? विचारतेच.
तुम्ही इथे आई सांगायची दत्तगुरुच तुझं रक्षण करते आणि आज तुम्ही पाठीराखेसारखे समोर आला. दत्तगुरु हे घर कुणाचं आहे मला माहिती नाही, पण माझा नाईलाज होता हो. तर मी त्या गुंडांच्या हाती लागले असते तर गायब झाली ती. आज काय बी झालं हे हातची सुटता कामा पोरासनी फोन लावून विचार सापडलीत का एवढं शोध त्यांना. चल काय दत्ता भाऊ, यमयमची पाठी कोरीच ठेवली. त्यांची किती आडगिळगिळ झाली त्याचा हिशोब लिवायचा राहिला. दत्ता, आपल्याला सावध राहायला हवं. जो यमयम म्हणजे साप आहे, साप. कधी फणा काढेल सांगता येणार नाही. कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? ए बाहेर ये. अरे अडून अडून काय करतो हा? अरे मोर आलास ना तर असं कितपत करेल तुला. तुझ्यात तर भेकड असल पाठी वार करायला आला असेल. येऊ दे. अरे दत्ता, आज जो राडा झाला ना ब तो ताई साहेबांच्या कानावर घालायला हवा. काय गरज नाही. अरे पोलिसावर हात टाकलाचा समद गाव गोळा होत. दत्ताची जो चौकट मोडल दत्ता त्याला असाच तोडल. दत्तगुरु मी शपथ सांगते मला हे असं नव्हतं घुसायचं घरात असं चोरासारखं. पण इथे आले आणि तुम्ही दिसलात. मीच मार्ग दाखवा. दत्तगुरु मी काय करू मला समजतच नाहीये. सगळे दरवाजे बंद झालेत. आजची रात्र फक्त सांभाळून घ्या. उद्या सकाळी मी निघून जाईन ना. आता जे काही येते सगळं तुमच्या हातात आहे. दत्ताला नडला. दत्ताला कोणीतरी जागं दिसतंय.
दमानं जरा. आज ह्याचा मुडदा पाडायचा म्हणजे पाडायचाच. पाटील वस्तीवर आलाय तू. डोसकं गरम असेल, बेसावत असेल तू. मग तर फिकरच करू नका. जरा जपून अदुगर अंदाज घ्या, मग वार करा. पण त्याचा मुडदा पाडल्या बगर हितनं जायचं नाही. आलं नव्हत्या ना दत्ता. आता तुझा खेळ खाल्लास. आज तुझा मुडदा बी पाडणार, तुझ्या गाड्यातलं ते त्रिशूलाचं लाकीड बी घेणार. लई दिस झालं माझा डोळा आहे त्याच्यावर. चला रे. ए खुल्या, सांगितल्याप्रमाणे हे दार आहे तिकडे काय. हेच पाहिजे होतं नव तुला. अजून घे. ते बी दिसून तुकडं तुकडं करायचं त्याच. दत्तगुरु, हे लोक त्यांच्यासाठी आले वाटतं. काय करू?